भूत वगैरे रिअल असतं तर किती मजा आली असती ना. Yep, guys, to Skyfall 2.0, let's go. Squad, squad. Okay, so let's go. What's the plan for today? Boho Street for my 11 a.m. coffee date. Business lunch. Elevator So classics for the vintage watch. 60% पर अटक गए. Glam sequence for a girl's night out. देखते हैं. Pratik Shani on trend with Amazon. From global brands to indie brands. Amazon. Pratik Shani fashionable. Okay. हो गया. Start हो गया. Okay. तो मैंने बंडल को पहन लिया है. कोलगेट मॅक्स फ्रेश कूलिंग क्रिस्टल्स असलेली ते तर माझ्यामध्ये पण असतील. मच्छर बहुत काट रहा ते कूलिंग क्रिस्टल्स कुठे आहे? इथे आहे. फक्त कोलगेट मॅक्स फ्रेश मध्ये आहे. आणखी कूलिंग है. क्रिस्टल्स ते देतात बोली बैठते हैं. मॅक्सिमम फ्रेशनेस असलेली वो एक कोलगेट मॅक्स अच्छा सा गेम प्ले दिखाता हूँ. तो मैं 3 नंबर पे हूँ. So 5 4 3 2 लेट्स गो. तो मैं जा रहा हूँ हॉस्पिटल. अरे भाई, अरे तो लेट्स गो. भाई 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 भसड़ मच गई. भसड़ मचने वाली है मतलब गंदी. तो जल्दी अपनी जल्दी से गन उठाया. बैग नहीं उठाया. उठा लेते. M4 M4 MG M4 MG मिल. M4 और MG. आम्ही 4 तासात डिलिव्हरी देतो. हो, चल चल चल. तेव्हा फ्लिपकार्ट देतो 4 तासात डिलिव्हरी आणि सेम डे फ्रिज टीव्ही एसी वॉशिंग मशीनचं इन्स्टॉलेशन आणि बरंच काही. Found the one I can live without. बहुत मच्छर काट रहा है. शीशे में बहुत मच्छर काट. आज तो मैंने अंदर चलता मुझको बचा. गोलियों के पार क्या आ रही. खूप अधिक बहुत खतरनाक. लिंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो दीर्घकाळ त्याचे. पुढच्या वेळेस बुकिंग हवा. नहीं बड़ा इसकी. बैक कर ले होगा. अरे पप्पा, पप्पा तुम्ही कुठे गेला होतात? खरी कसं वाट बघते मी तुमची. तो तू इथे सॉरी, मी परमिशन न घेता काक आले. इथे बाहेर कोणीच नव्हतं म्हणून. हे माझं घर नाही, ज्यांचं घर आहे ते बाहेर गेलं. तो ते येतील ना तेव्हा नंतर या तुम्ही. तारा, मी आई. ये गलत बात है भाई. स्कारफॉल वालों को बताना पड़ेगा. मला परकता करतेस बेटा. आई म्हणून जन्म दिला असतील तू, पण माझी आई कसं राहिली. तारा, स्कारफॉल वालों को बताना. इतकं करू नको ग बोलू माझ्याशी. तुला भेटायला आले होते अगं. मकर संक्रांतीच्या दिवशी तुझ्यासोबत काय झालं ते कळलं मला. ते लोक तुला अशी कशी वाईट वागणूक देऊ शकता. मला अजिबात आवडलेलं नाहीये.
वाईट वागले ते लोक तुझ्या. मला वाटलं त्या सगळ्यानंतर तू खूप दिख टेन्स गया मेरे असशील दिख गया म्हणून दिख तुला गया भेटायला आली. ते आई आहे ना मुख्य, आईची काळजी समजून घे बेटा. हे बघा मी देखो तुम्हाला सांगितलं ना, बंदा हे घर माझं नाही. हे ज्यांचं घर आहे त्यांची परमिशन घ्या आणि मग या. म्हणजे तू मान्य करतेस ना की हे घर तुझं नाहीये. तू का राहते याच्यासारख्या घरात? तुझं एक हक्काचं घर आहे जे तुझं स्वतःचं आहे. तुझ्या हक्काचं घर आता राहिलं तू. त्या घरातून शेवटी मला त्यांनी हाकलून दिले. तुमचीच कृपा म्हणायचं. टू यू दादा, असं नाहीये बेटा. तारा, अगं ते घर तुझं हक्काचं नाहीये. ते सासर आहे तुझं. आपलं घर तुझं हक्काचं घर आहे बेटा. ज्या घरात तुझा जन्म झाला, तू लहानाची मोठी झालीस, आपण ते छान क्षण ज्या घरात घालवले ना, आपलं ते घर तुझं हक्काचं आहे बेटा. बंदा इधर आके मी तुला क्या घ्यायला बैठा था यार. तुला तोंडाने मला मुंबई चलते चिडवलं यार आहे. मुंबई. तुझ्या चुकांची शिक्षा मला भोगावी लागली. ही जी काय माझ्यावर वेळ आली ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली. तुझ्यामुळे मी सगळं गमावून बसले ग. तुझं नाव तर खराब झालंच आहे, आणि माझ्या हक्काची माणसं सुद्धा गमावून बसले. ऐकलं मी तुझं सगळं. मोठ्याला होतोय मला आता सगळ्या गोष्टींचा. प्रत्येक शब्दाला हो हो करत राहिले आणि माझ्या पायावर धोंडा मारून घेतला मी. तुला ऐकलं नसलं. घरात सुखाचा संसार करत असते ग. या जगात तुझ्यासारखी आई तुला काही नाही, तुझी आई आहे, तुला असं काही नाही. आता काय झालं? नाही, आजपर्यंत मला जे शिकवायचं ते शिकत आहे. त्यांनी मला कधी गाण्याची परीक्षा नाही देऊ दिली. कारण परीक्षेमध्ये जाताना माझा आवाज सगळ्यांनी ओळखला असता म्हणून परीक्षेपासून लांबच ठेवलं त्यांनी मला. पण माझं काय, काय गरज काय परीक्षा द्यायची तुला? माझी इच्छा आहे विशारद होण्याची. ठीक आहे, तुला जसं कोड वाटतं. जलते हैं. आज मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाईन. बघते कुठं झाड. चला चला आपल्याला जायचंय. कालच्या भागात आपण पाहिलं, स्वतःचं लग्न मोडण्यासाठी निघालेल्या पाहुणीने लॉजिकला सुट्टी देऊन असा काही गोंधळ घातलाय की साऱ्यांचीच मती गुंग झाली. पाहुण्यांची गाडी अडवून श्रावणीने मोक्षाबद्दल नेमके खोटे सांगितले. ती मुलगी ना दिवस रात्र पुन्हा मुलांबरोबर फिरत असते. अहो ती मुलगी नाहीये, हॉरर शो. पण जेव्हा श्रावणीला कळतं की लग्न तिचं नाही तर मोक्षाचं ठरतंय, तेव्हा तिचे धाबे करतात. तरी साष्टांग पाहुण्यांसमोर मोक्षाचं लग्न तर पक्क होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. राजकारणात आम्ही जिंकलो काय हारलो काय फरक नाही पडत, पण आमच्या कुटुंबाच्या विरोधात जर कोणी जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही. क्योंकि गाइस स्नाइपर चलना नहीं जाओ फिर जाओ. श्रावणीचा चेहरा पाहुण्यांसमोर उघड झाला. आता सध्याचा हा कोट श्रावणीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ घेऊन येण्यात पाहुयात आजच्या भागात काय होतं. एक बंदा बाबा सॉरी, मी हे सगळं अरे नॉक डाउन कर दिया है. एक भी गेम अच्छा नहीं जा रहा है, समझ नहीं आ रहा है. इतकंच मी तुला जीव लावला, तिच्या इतकंच मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू मात्र तिचा इतका द्वेष केलास की तिला बघायला आलेल्या मुलांना तू तिच्याबद्दल वाईट वाईट सांगितलं. नहीं यार, चलो एक किल गेम खेलता हूँ. फक्त तुझ्यामुळे आज मोक्षाचं लग्न होता होता राहिलेलं. आता ते लोक चलो मला तेव्हा ते मला माहितीये, पण मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. तुझ्यामुळे माझ्या भावाची मान शर्मेने खाली गेलीये, फक्त तुझ्यामुळे. सांग असं का वागलीस? तुला मोक्ष आवडत नाही, तिचं हित तुला बघवत नाही. अगं मग सांगायचं ना, आम्ही दोघी घर सोडून गेलो असतो. त्यासाठी आम्हाला
और आपल्या घरामध्ये बाळगतोय ते वाईट नव्हतं मला पाहिजे. झालं ना त्याची बोर्डिंग खरंच संजय बाबा मत्थे बघता ठीक है तो 8 9 साऊंड सुद्धा बघायचं नाहीये मला. 2 1 हम किल्स करने के मामले में आप उतर जाओ, रिजॉर्ट की तरफ बिल्कुल भी मत उठ, है ना? अरे बंदे उतर जाना, जैसे मतलब 15 16 12 बंदे, ठीक है? 12 बंदों में कुछ बंदे एंडिंग में होते हैं पण आपल्या कुटुंबाची लाट केली आहे जो एफ के होंगे। मैं पहले एफ वालों को मारता हूँ, उसके बाद ही सबको मारता हूँ। फिर जल्दी जल्दी किल्स करना। मिळणार आणि नालायक करते आहेत बाहेर कितने मिले? फिनिशर्स मिल गए मेरे को, क्या है? बरे याच्यावर राजकारणाचे आमच्या विरोधकांपेक्षा इसा जास्त धोका वाटायला लागला. ठीक है, अब हमें मिलेगी AR लेके मैं सिर्फ कूद जाऊंगा कॉलेज पे, ठीक है? कॉलेज पे कूदने के ये बैग श्रावणी, तूच मुळात मोक्षाचं लग्न मोडलं, पण त्या बदल्यात तू घराबाहेर जाणार असशील. गार्डियन ने जूस, ये रियल बन, एक कोई बॉट नहीं था, ये बंदा था। अलग ही बसर था भाई। सॉरी मॅडम, सगळं माझ्यामुळे झालं. मीच तुम्हाला चुकीची बातमी दिली आणि हा सगळा घोळ झाला. चलो अरे यहाँ पे चलते हैं। ऊपर भी बहुत बंदे होंगे, भुसड़ मछली होगी। तुम्हाला बघायला पाहुणे येणार आहेत. लाज नावाचा शब्द तुझ्या डिक्शनरीत नाहीच आहे का? अरे मोक्षाचं लग्न मोडलं, तुझं गेट नावाची गोष्ट काही दिसतच नाही तुझ्या चेहऱ्यावर. नाही मॅडम, डेट आहे मला. सॉरी म्हणायला आलो मी तुम्हाला. सॉरी आत्ता सॉरी म्हणतोय? तुला कळतंय काय सगळं झालंय ना, त्यात चूक तुझी आहे. खरा गुन्हेगार तू आहेस. गावळट, गावळट मूर्ख आहेस तू. हे मला कळतच नाही, बाबांनी तुझ्यासारख्या बावळट माणसाला त्यांचा पीए म्हणून कसा नेमला. मी काय रे, बायोडेटा कोणी गेला रे? नाही, त्या स्पेशल केस मध्ये सतत गोंधळ घालणे हे लिहिलंच असशील. तुम्ही घालता मॅडम. मी घालते गोंधळ? चुकून बोललो ते. मला काय माहित नाही. माझ्या मागे तुम्हाला मिस वादळ म्हणतो ते. एखाद दिवस हे वादळ जेव्हा तुझ्या समोर येऊन धडकेल ना, तेव्हा कळू. तू मला सांगितलं मुलाकडचे मला बघायला येणार आहेत आणि म्हणून मी हे सगळं केलं. झालं काय? मोक्याचं लग्न मोडलं. आता तिचं मिसेस बनण्याचं स्वप्न मिस झालं. ह्याला जबाबदार तू आहे. नाही मॅडम, मी सांगितलं ऍक्शन मोड मध्ये येऊन असं पाहुण्याने अडवायला कोणी सांगितलेलं. त्या वरती त्या मुलगीला मेकअप नसलेला हॉरर शो म्हणून आलाय मॅडम.
अरे मूर्खा, म्हणजे पाहुणे मला बघायला आले होते असं खोटं का सांगितलंस तू मला? मी होय सांगितलं, पण पडताळून बघायला पाहिजे होतं ना तुम्ही. त्या परीक्षेच्या टाइम टेबल सारखं झालं. ती तुमची आहे मॅडम. माझी चुकी ना? एवढं सगळं घडलं आणि काय माझी चुकी? माझं चुकल्याचं म्हणायचंय का तुला? माझी झाली मॅडम, माफ करा मला मॅडम. न्यूज गेलती मॅडम, पण काय? मी त्याला ब्रेकिंग न्यूज बनवली. अरे बाबा, मोक्षासाठी आता दुसरा Okay, मुलगा okay. शोधतोय. आता त्यांचा माझ्यावरचा रागीच वाढला. अभी इसको आके बताते हैं. त्यांनी रुको कानाखाली पण गाइस. मारली मला. लागलं मॅडम. नाही रे. मी बाबांचा जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होता. मला वाटलं होतं आता थोड्याच दिवसात मला Sí. बाबांची स्माईल येईल. आता जे घडलंय त्यानंतर तुम्ही अजूनच लांब गेले बाबांपासून. खूप वाईट वाटत असेल ना मॅडम. तूच सांग. आई बाबा तुझ्यावर चिडले, तुझ्याशी बोललेच नाही, तर कसं वाटतं तुला? आई तिच्या मुलांवर चिडली तरी मला तर आईच नाही. बेबी गेमर यार. बाबा आहे छे, पण ते काही जवळ येऊ देत चलो नाही. यार दूसरा गेम कौन सा तो ट्राई कर. आता तूच विचार कर मला कसं